अंबिका गेली तेव्हाही हे घर आणि माझं मन असंच होतं, रिकामं. अंबिकाशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन पण करू शकत नाही. तू जायला नको होतास अंबिका. मीरा, अथर्वच्या आयुष्यातलं हे रीते पण आता तू भरून काढायचंयस. माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू हे नक्की करशील. पहिलंच बायको यांनी मला मारायला गुंड पाठवले होते. अरे बापाच्या जीवावर उठलायस तो. तुला आम्हाला मारायचंच आहे ना? ठीक आहे, मी हे सगळं जाऊन अथर्वला सांगते. काय वेळ लागलाय हो? मागे मागे हो, मागे हो. अथर्वला माझं वेळ लागलाय तुम्हाला. मी का करेन असं? का करेन काय? का करीन? आज नशीब चांगलं होतं यांचं म्हणून हे वाचले. उद्या तू यांना मारशील आणि मग नंतर मलाही मारशील. अरे काय मारशील मारशील मारशील? वेळ लागलाय काय मला? काहीतरी करोडची प्रॉपर्टीज कमवली ह्यांनी. यांना मारलं की मी करोडपती होणार आहे. कमॉन, सारी फुटी कवडी पण नाही आहे तुमच्याकडे. काय बोलतोय? काय बोलतोय म्हणजे काय? हा वडील, काय असे काय केवढी किंमत आहे तुमच्या जीवाची की तुम्हाला मारल्यानंतर ती किंमत मला मिळणार आहे? अरे या घराच्या बाहेर सोडा हो. या घरात साधं कुत्रं विचारत नाही तुम्हाला. मी मारू? अजित, नाहीतर काय, सासरी राहून फुकटचा खाणारा माणूस आहे. मी मारू याला? पहिलंच बायको हे याचं ऐकण्यापेक्षा मला गुंडांनी मारलं असतं तर बरं झालं असतं. अरे गप, सायलेन्स. आणि मी तुम्हाला दोघांनाही शेवटचं सांगतोय, मी त्या गुंडांना अथर्वचाच फोटो दिला होता, कळलं? आणि मग त्यांच्याकडे माझा फोटो कसा आला मला नाही माहिती. नाही बाबा, इथेच थांब. थांब थोडा वेळ बाबा, प्लीज थांब ना. बाळा, इथे नाही झोपू शकत. तिकडे डास आहे, चावतील तर आपल्याला डेंग्यू मलेरिया होईल ना. बाबा प्लीज थांब रे थोडा वेळ बाबा. बघ, मला रिस्क घ्यायची नाही. तू आज चल बाबा, प्लीज थांब ना रे थोडा. बाबा मज्जा येते बाबा, प्लीज प्लीज बाबा, झोपू नाही येते बाबा, प्लीज. तू चल आज चल. बाबा तू माझं ऐकणार नाही का? हे घे, दूध घे तुझ्यासाठी. व्हेरी गुड आई. बाबा आता आई सुद्धा आली. आता तर आपण इथेच झोपायचं. नाही नाही वेदा, हुशार मुलं असं बाहेर नाही झोपत. हा, आत जाऊन झोपायचं. ओके? बरं ठीक आहे. काय बरं ठीक आहे? हा, मी तुला इतक्यांदा समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू माझं ऐकत नाहीस. आईने एकदा तुला सांगितलं आणि तू बरं ठीक आहे बोलतेस. हा, बदमाश. देख दूध. चल दूध घे. मी बाप्पाकडे काय मागितलं हे माहितीये का तुम्हाला? असं सांगायचं नसतं वेदा. आई बापांना सांगितलेलं चालतं. मी मागितलं तुम्हा दोघांना असंच खुश राहू दे. माझी प्रिन्सेस. प्रिन्सेस माझी. बाबा, तू काय मागितलंस? बाळा, आपण एकत्र आलो ना, इथेच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. म्हणजे मी खुश राहावं हेच तू मागितलंस ना? हो. प्रिन्सेस स्मार्ट पण आहे. स्मार्ट प्रिन्सेस, स्मार्ट प्रिन्सेस. तिच्याकडे सुपर पॉवर्स आहेत. काय? हो, आय स्वेअर टू गॉड तिच्याकडे सुपर पॉवर्स आहेत. मी हिला काहीच सांगितलेलं नाहीये. मग हिला कसं कळलं?
तुला काय माहिती? अहो मॅडम, मीरा कोणालाही अदृश्य करू शकते, ही तिची सुपर पॉवर आहे. कोणालाही डिसअपिअर करू शकते. कोणी सांगितलंय तुला? अहो सांगायची काय गरज आहे? तिने मलाच डिसअपिअर केलंय. बघा ना, मी अदृश्य झाले. कोणाला काय, मी तुम्हाला तर दिसतच नाहीये. तुमचा तो नवसाचा ड्रामा, त्यानंतर मी अदृश्यच झाले. तुम्हाला तर मी दिसतच नाहीये. माया, ही वायफळ बडबड करायला आलीस का तू इकडे? अहो मॅडम मी तुम्हाला तेच सांगते. माझी बडबड युजलेस नाहीये. माझं ऐकून घ्या प्लीज. अंडरस्टँड मी. मी काय करते सध्या? काहीच करत नाहीये मी. आणि मी न्यूट्रल राहू शकत नाही. माया, धीर धर, धीर धर. मी म्हणाले होते, मी तुला सांगते. अहो पण कधी? काही लिमिट आहे की नाही या गोष्टीला? मी शांत बसू शकत नाही मॅडम. अहो माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत, मदन आणि पिर्यासारखे. ते काय करतायत? ते किचन मध्ये भाज्या कापतायत, हा, घराची साफसफाई करतायत.